वेलकम बॅक. नमस्कार मंडळी सर्वांचं पुन्हा एकदा सस्ते सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण करूयात. वेलकम ऑल ऑफ यू. मॅचला ते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. राईट आर्म राऊंड द विकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल. बाचीच ओहो घडले काय मैदानाच्या आतमध्ये. लक फॅक्टर ऑन. नशिबाचे दरवाजे सध्याच्या घडीला उघडलं. थीम जर्मन वाघिवली संघाचे बॅचेज विकेट किपरला क्लिअर केलं. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईनच्या मधून बॉल निघून चालला नॉन स्टॉप. लॉंग स्टॉपला चौकार. बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. बॅट्समन बानोदाच्या बॅटमधून. बानोदास आणि सोमनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आय थिंक पहिल्या मॅच मध्ये सोमनाथनं मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील जिंकला होता. बघा क्लॉक वॉच ऑन आहे. विदिन 10 मिनिट्स आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिले 2 षटक हे फेकावेच लागतील. स्विच हिट. फटका सुंदर आहे. यावर देखील मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर करत बॉलला पाठवलंय. बॅकवर्ड थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. वन्स अगेन अनदर पिकअप शॉट. चौकार. सलग 2 बॉल आणि या दोन्ही बॉलवरती आपल्या नावाची दखल घेण्यास अक्षरशः भाग पाडला बॅटर भानुदासनं. चांगले फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये भानुदासच्या बॅटमधून. सध्याच्या घडीला चांगला लय मध्ये, चांगला टच मध्ये लेफ्ट हँडेड बॅटर भानुदास. आतापर्यंत राईट आर्म राऊंड द विकेटने टाकत होता गोलंदाज सुजल, बट आता दिशा चेंज केली आहे. ओव्हर द विकेट. फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवले डी बॅकवर्ड स्पर लेग. सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. हाय अँड हँडसम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्रॅकिंग हिट. टावर हिटिंग सिक्सर मैदानाच्या आतमध्ये भानुदासच्या बॅटमधून. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः चौकार षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडला जातोय. भानुदासच्या बॅटमधून आडवा बॅटचा कडवा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. एक फायटिंग स्कोर निर्माण करायचा प्रयत्न भानुदासचा राहिला. 14 धावा स्कोर कार्डवरती. नेक्स्ट बॉल. आता दिशा पाहावे लागेल. वाईड यॉर्कर फेकायचा प्रयत्न, बट दिशाहीन गोलंदाजी. ऑफस्टिकच्या भरपूर जास्त बाहेरचा बॉल होता. सो दॅट्स वाय आपण पंच आमच्याकडे वळतात आणि पंच सांगतात अंपायर सिग्नल यस इट इज अ व्हाईट बॉल. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, परंपरेची प्रतिष्ठा, सन्मान, अभिमान जपणारी ही स्पर्धा आपण पाहताय. ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित आदर्श चषक धानिवली 2026 हे 34वा पर्व आणि याचा मग सर्वांना गर्व. आणि याच्यात सर्व वन्स अगेन डॉट बॉल, व्हाईट बॉल. आता बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना गोलंदाज सुजलला पण पाहता. आज आमच्या पहिल्याच रात्रीमध्ये, पहिल्याच रजनीमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहताय समालोचकाच्या पाठीचा कणा ऑफिशियल स्कोरर धीरज सर देखील आपल्यासोबत जोडला गेला. स्विच हिट करायचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, नाही जमला. डॉट बॉल आला. या मॅच मधील, या सत्रामधील आणि या षटकामधील पहिला डॉट बॉल सुजलच्या नावावरती. बट जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या 3 बॉल जवळजवळ थोडासा महागडा राहिला. गोलंदाज सुजल पहिले 3 बॉल बॅट्समन भानुदासच्या नावावरती राहिले. बट कम बॅक करणं गरजेचं आहे. बाची इनर एज होती, टॉप एज होती. बॉल जागेवरती गरंगळत राहिला. विकेट किपरनं बॉलला गॅदर केला. पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. वामनदादा भोईर, भालचंद्र दादा भोईर, धीरज दादा असतील, के दादा असतील आणि संपूर्ण आयोजन कमिटी, ग्रामस्थ मंडळ धानिवली. खऱ्या अर्थानं धानिवली गावाची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये आपण नेहमीच पाहतो. रिव्हर्स. हा फटका देखील चांगला आहे, बट फटका फसलाय. ट्रॅप रचलं, जाळं रचलं आणि या जखमी वाघाला आता मैदानाच्या आतमध्ये जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम गोलंदाज सुजलनं केलं. धक्का पहिला टीम जर्मन वाघिवली संघाला. फलंदाज बा.
एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या गडाच्या नुकसानात धाव फलकावरती धावा 16. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नो स्ट्राईक इनला साहिल. सोमनाथला पण पाहताय ड्राईव्ह करायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र निवडला, चांगली फिल्डिंग. एक कमली सेकंडचा चान्स नाहीये. अगदी दुसरा धाव घेण्याचा मानस होता बट दुसरा धाव घेण्याचं धाडच नव्हतं. सो दॅट्स वाय आता अवघी 1 सिंगल मिळेल. ऑलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये अकबरला पण पाहता चेंज द गेम. खानदारे संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. सुरुवात स्वप्नवत राहिली जवानमान वाघिवली टीमची. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगली डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर पिच होता बट त्याचा परफेक्ट ऍडव्हान्टेज घेता आलेला नाहीये. सो दॅट्स वाय आता डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये अकबर दाखवतोय. पहिल्या षटकामध्ये सुजल मागडा राहिला बट आता कमबॅक करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. शफलून फटका खेळायचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट झाला होता बट पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आला. या ओव्हर मधील येणारा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल अकबरच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. धाव फलकाला खऱ्या अर्थानं ब्रेक थ्रो लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजानं नक्कीच केलंय. धाव फलक स्थगित. 17 रन बोर्ड, 17 धावा स्कोर कार्डवरती. आता 17चा खतरा कोणत्या टीमला लागतोय पाहावं लागेल. डॉमिनेटिंग क्रिकेट जणू काही डॉमिनेट केलं जात आहे बॅटर साहिलला, कारण तिसऱ्या क्रमांकावरती साहिल मैदानाच्या आतमध्ये आला आणि आतापर्यंत एकही धाव त्यानं बनवलेली नाही. या 3 बॉल आतापर्यंत फेस केल्यात. 0 धाव्याचं कॉन्ट्रीब्युशन साहिलने दिलंय. महत्वाचा बॉल, फुल ओव्हरलेनचा बॉल. आता ऑनसाइडला टर्न करायचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट फटका एक्झिक्यूट केला होता. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फिल्डर वाराच्या वेगाने बॉल पर्यंत पोहोचला, त्याने बॉलला कॅरी केलं, थ्रोफेकी केली. तत्पूर्वी मिळाले ते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल रन मशीन ऑफ टीम इंडिया मिस्टर किंग कोहली, विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक अर्थातच 18 अंकावरती. 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. हंसाला टर्न केला अलॉंग द कार्पेट. एक तर झाली, दुसरी होणार नाही, एकच मिळेल. षटक कंप्लीट झाला मैदानाच्या आतमध्ये दुसरा आणि या पहिल्या 2 षटकांच्या अंती धाव फलकावरती धावा आपण पाहता. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या अवघ्या 3. 2 षटकांचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 2 षटकांच्या अंती धाव फलकावरती धावा तब्बल 19. 19 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ मनु स्पोर्ट्स बोरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं जय बजरंग कोरावले. तर चला कोरावले टीमचे कॅप्टन आणि मनु स्पोर्ट्स बोरगाव टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण करूयात नेक्स्ट मॅचचा कंपल्सरी टॉस. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धावफलक स्थिरावलं, धावफलक स्थगित आहे. ते म्हणजे 19 अंकावरती. 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जनवान वाघिवली. आमचे डीजे मास्टर देखील पुन्हा एकदा त्यांचं देखील स्वागत करूयात. ते देखील अनोख्या अंदाजाने लॉफ केलाय. फिल्डर पोहोचतोय, हाताचा पिसारा फुलवलाय बट कॅच ड्रॉप. कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालाय. तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं धोपाट नाही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कॅच देखील ड्रॉप झाला, 2 धावा देखील खर्च केल्या बट प्रयत्न सुंदर होते. एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. चला मनु स्पोर्ट्स बोरगाव टीमचे कॅप्टन आणि जय बजरंग कोरावले टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण बघा. मिड इनिंग मध्ये टॉस होणं कंपल्सरी असेल. पुढचा बॉल अल्पेशच्या अगेन्स्ट. बॅटर आपण पाहत आहे यावेळेला देखील ऑनसाइड टर्न केला, फ्लिक करायचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट. स्क्वेअर लेग मधून फिल्डर प्रचंड वेगाने आलाय. सेकंडचा चान्स होता. रिस्की अगदी सेकंड आपल्याला पाहायला मिळाली आणि रिस्की धाव घेता घेता अखेर विकेटचं पतन. धावबाच्या स्वरूपात धक्का लागलाय दुसरा टीम खानदारे संघाला.
खांदारे टीमच्या अगेन्स्ट जर्मन वाघिवली संघाला हा धक्का दुसरा लागला. सोमनाथला आपण पाहता मागच्या मागचा हिरो आता मैदानाच्या बाहेर जात असताना न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती जगदीश आला. कॉलिंग असणं भरपूर गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. कॉलिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अगदी दीपवीर सरांना देखील मगाशी सांगितलं. बट क्रिकेटच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं संवाद असणं देखील भरपूर गरजेचं आहे. संवादमधून जर बाजूला काढला ना तर खऱ्या अर्थानं वाद होतो आणि वाद झाल्यानंतर फलंदाज बाद होतो. बाची एज बॉल मागे शॉर्ट बॅटला जाळं रचलं ट्रॅप रचलं आणि वन मोर विकेट डाऊन. तू चल मे आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम जर्मन वाघिवली संघाची 22 अंकावरती धक्का तिसरा. या आधीची विकेट रनआउटच्या स्वरूपात बट आता ही विकेट कॅच आउटच्या स्वरूपात. आता नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती सचिन. महत्वाचा बॉल समोरच्या दिशेला फटका उडवायचा प्रयत्न. इथे देखील कॅशिटचा कॉल केला होता बट कॅच टॉप. सिंगल तर झाली बट सेकंडचा चान्स मिळणार नाही. एकच मिळेल. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपल्याला पाहायला मिळतो 23 अंकावरती. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. खेळाच्या पहिल्या सत्र आपण पाहता आणि खेळाच्या पहिल्या सत्रामधील हा शेवटचा अंतिम बॉल. बॅटर तयार. साहिल. हो दिशा पाहावी लागेल. दिशा थोडीशी खराब. दिशाहीन गोलंदाजी. लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. पंच आपल्या हाताचा पिसारा फुलवतात आणि पंच सांगतात अंपायर सिग्नल यस इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या अकाउंट मध्ये होती ऍड. शेवटचा बॉल इथे देखील लेंथ होता आणि आता शेवटच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात येते विकेट. सत्र झालंय पहिलं कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जर्मन वाघिवली टीमने धावा बनवला 24 आणि 25चं लक्ष. चेंज द गेम खांदारे टीमच्या अगेन्स्ट. करूयात आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला जय बजरंग कोरावले आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला मनु स्पोर्ट्स बोरगाव. या दोन टीमच्या दरम्यान केला जातो टॉस. चापाचा कॉल हेडाचा कॉल. Yes, won the toss by team Jai Bajrang Koravle and elected to bat first. Invite केले फिल्डिंग साठी टीम मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाला. जाऊयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने आणि करूयात आपण पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. चोवीस बनल्यात जर्मन वाघिवली टीमच्या माध्यमातून 25चं लक्ष सध्याच्या घडीला उभं केलंय. ते म्हणजेच चेंज द गेम खांदारे टीमच्या गेमसाठी. कशा प्रकारे 25 बनवल्या जातील चेंज द गेम खांदारे टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 25 रोखल्या जातील जर्मन वाघिवली टीमच्या माध्यमातून याचा धाव तोरणा ऐकायला करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन. मी तुर्तास आमच्या वारीला देतोय विश्रांती. करूयात आवाजात परिवर्तन आणि या ऐकूयात आवाज मुरबाड नगरीचा तुम्हा आम्हा सर्वांच्या हक्काचा आवाज दीपवीरजी बिराडे सरांना. थँक्यू सो मच.
ऑन सामना सुरू. गोलंदाजीसाठी भानुदास दाखल झाले तर बॅटिंगसाठी संकेत आणि त्यांची सोबत देतात अल्पेश. गेम इज ऑन. पहिला बॉल बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न विथ द अँगल. टप्पा पडल्याबरोबर रायटी बॅटरसाठी राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवला. हलकासा आउटस्विंग होतोय. ब्युटिफुल डिलिव्हरी निघाला थेट एसटी रक्षक जगदीश यांच्या दिशेनं. डॉट बॉल नव्हती सुरुवात गोलंदाज भानुदास कडून. यावेळेला बॅटची कडा बॉल बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. पायाच्या साईडनं बॉल अडवण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय. दुसरी धाव हवी आहे आणि आता दुसरी धाव देखील तितक्या सहजरित्या पूर्ण झालेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेच्या सोबतीने एकूण धावसंख्या धावफलकावर सध्याच्या घडीला सुरू होत असताना धावफलकाचा प्रारंभ होत असताना चेंज द गेम खांदारे आणि त्यांच्या विरोधात जनमन वाघेवली दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण मॅच. जो संघ जिंकेल त्या संघाचं आव्हान स्पर्धेमध्ये मात्र कायम राहील. मात्र पराभूत संघाला परतीचा प्रवास या स्पर्धेतनं करावा लागेल. आदर्श चषक धानिवली क्रीडा स्पर्धेचं 34वं पर्व आजची पहिली रजनी. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न 10 टीम्स आज इन ॲक्शन आहेत. स्टेप आउट खेळतात समोर मिड ऑफ ऑन एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान काढलाय बॉल. सुईतून जितक्या सहजतेनं धागा काढावा तितक्या सहजतेनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्लासिकल ऑफ ड्राईव्ह. संकेत यांच्या बॅटमधून येत आहेत. शुभ संकेत चौकार. पॉवर प्ले मध्ये फील्ड प्लेसमेंट बरोबर सध्या खिलवाड करत असताना संकेत चौकारासोबत सध्या टीमची धावसंख्या 6. 6 ऑन बोर्ड. 15 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि 15 बॉलमध्ये 19 धाब्याची आवश्यकता. सामना थोडा सोपा सोयीस्कर झालेला आहे. यावेळेला नो लुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न हवं तसं टायमिंग नव्हतं. मिड विकेटला फिल्डर मिसफिल्ड. सेकंडसाठी चान्स घेतलाय संकेतनं आणि आता दुसरी धाव तितक्या सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. 2 धावेसहित सध्याच्या घडीला एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित झाली ती 8 ऑन बोर्ड. 17 धावेची आवश्यकता आता मॅच मध्ये विजय करता. बॉल बाकी 14. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पण थोडी जास्त हरकत झाली. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. त्याच कारणासह पंचांकडून व्हाईट बॉलचा सिग्नल करण्यात आलेला आहे. मिळेल ते अतिरिक्त धाव आणि 1 धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. धावफलकावर 9 ऑन बोर्ड. यावेळेला ड्राईव्ह केल्या बॉल कव्हर्स मध्ये फिल्डर उपस्थित. सिनियर प्लेअर सचिन होते. थोडे फंबल झाले. चान्सर बनला होता मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. 1 धाव मात्र तिकडे सहजरित्या आलेली आहे. सिंगल सेट धावा 10. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. इनसाइड डाऊट थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चान्स ग्रॅब करायला हवी होती मात्र सचिन यांना ते सहज शक्य जमलं नाही. एक सिंगल स्कोर 10. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल डॉट बॉल न झाली ती पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकात बनला गेला 10. विजयाचं समीकरण 12 बॉल. आता 15 धाब्याची गरज. करते पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 15 धावा षटक सुरू होते. दुसरं गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विशाल. 12 चेंडू 15 धावा. थोडं इझी इक्वेशन आहे. पहिला बॉल हवे ते मिस्टर स्टोक. झेलची संधी. क्षेत्ररक्षक फार दूरवरून आले होते मात्र झेल संपादित करू शकले नाही. या चान्सेस ग्रॅब कराव्या लागतील. ऑलरेडी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि त्यातल्या त्यात फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये होणारी डसाल कामगिरी या स्पर्धेनं तुमचा प्रवास स्पर्धेच्या दिशेने होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आता विचारात घ्याव्या लागतील. जनमान वाघेलीला एकीकडे पाहिले तर फ्रंट सीटवर सध्या बॅटिंग करणारी टीम चेंज गेम खांदारे 2 धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर.
विजयासाठी अजूनही 13 धावेची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 13 मोर रिक्वायर्ड फॉर विक्टरी इन रिमेनिंग 11. यावलेला फ्लिक केलाय बॉल, काढलाय फानलेगला. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं चाललाय बॉल डीप फानलेग सीमा पार. 4 धावा, चौकार. या चौकार सोबत सध्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण बघत आहोत 16-16 ऑन बोर्ड. स्लोवर वन आता पुढ्यात टाकलाय. चांगलं व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन. मागच्या चौकारानंतर सध्या विशलकडून होते पुन्हा एकदा छोटेखानी कमबॅक. रन बॉल इक्वेशन 9 बॉल या मॅच मध्ये बाकी आहेत आणि आता विजया करता 9 धावेची गरज. 9 चेंडू 9 धावा. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर विशाल. शॉर्ट बॉल बॅकफुटवर गेले, पूल केलाय. पूल करत असताना गुल केलाय. स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पूल अँड पॉवरफुल. यूज इट. संकेतच्या बॅट मधून येतोय स्मॅशिंग सिक्सर. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम रेडी राहा लगेचच आपापल्या पोझिशन मध्ये. चला कोरावळेकर रेडी राहा मित्रांनो. ऑल स्क्वॉड लगेचच एकत्रित या आपण. जय बजरंग कोरावले संघ कर्णधार रेडी व्हा आपण. यावलेला स्विच इट, स्विच अँड स्वीट इट. मॅच इज फिनिश. सामना संपलाय. आपल्या स्टाईलला सामना संपवलाय तो संकेतनं आणि हा सामना जिंकत आता पुढील सामन्यात 3 अक्षर असेल संघ चेंज गेम खांदारे. मात्र या स्पर्धेतला प्रवास आता संपलाय तो टीम जनमान वाघेवलीचा. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचं क्रीडांगण तुम्हाला सोडायचंय.